आपल्या दमदार अभिनयाच्या ताकदीवर मराठी मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख बनवणारी अभिनेत्री म्हणजे समीदा गोरू। तिने कापूस कोंड्याची गोष्ट, कायद्याचं बोला, लाल इश्क, तुकाराम, पन्हाळा, माझी मी यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे। याशिवाय अवघाची संसार, कमला, देवयानी, जीवलगा, कंदफुलांचा गेला सांगून, कमळा अशा अनेक मालिकेत ती झळकली आहे। मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तिच्याप्रमाणेच तिचे आई, वडील, नवरा, मुलगी, बहीण आणि भाऊजी असे सर्व कुटुंब मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत। चला तर त्यांच्या कुटुंबाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया। समीदाचा जन्म नागपूरला झाला। तिचे वडील सुरेश कुलकर्णी हे पटकथा आणि नाट्यलेखक होते। त्यांनी अनेक दर्जेदार नाटके लिहिली आणि शिवाय काही चित्रपटांच्या पटकथा देखील लिहिल्या। समीदाची आई मीना कुलकर्णी या कथक नृत्यांगना आहेत। नागपूरमध्ये आंतर कॉलेज एकांकिका करत असताना समीदाची ओळख अभिजित गुरु यांच्याशी झाली। अभिजित त्याकाळी अभिनेते आणि लेखक म्हणून अनेक स्पर्धा गाजवत होते। या दरम्यान त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। याच दरम्यान म्हणजे साधारण 2005 साली त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। पुढे अभिनयात करिअर करण्यासाठी दोघे मुंबईला आले। यानंतर मुंबईत त्यांचा स्ट्रगल सुरू झाला। मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला अभिजित यांनी अवघाची संसार या मालिकेद्वारे संवाद लेखनाला सुरुवात केली। यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। अनामिका, लज्जा, झुंज, आभास हा, देवयानी, माझ्या माहेरा, लक्ष, पुढचं पाऊल, माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा अशा मालिकेंचं पटकथा आणि संवाद लेखन त्यांनी केलं आहे। याशिवाय पुढचं पाऊल, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला। समीदा आणि गुरु ह्यांना एक मुलगी असून तिचं नाव दुर्वा आहे। दुर्वासुद्धा आपल्या आईवडिलांप्रमाणेच टॅलेंटेड आहे। तिने किचन कलाकार या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता। याशिवाय 70 रुपये वारले हा अजरामर डायलॉग तिने अनेक भाषांमध्ये सादर केला होता। यावेळी अनेक प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले होते। समीदाला मृणाल देशपांडे नावाची बहीण असून ती देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। मृणालबद्दल बोलायचे तर तिने हापूस, डेट भेट, शुभविवाह, व्हॉट्सअप लग्न, मर्मबंध अशा अनेक सिनेमात काम केलंय। पुढचं पाऊल या मालिकेतून ती घराघरात पोचली। याशिवाय तिने लेक माझी दुर्गा, पुन्हा कर्तव्य आहे, छत्रीवाली, मेघ दाटले, शुभविवाह अशा अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात। तिचा विवाह नाट्य निर्माते चंद्रकांत लोकरे यांच्याशी झाला आहे। चंद्रकांत लोकरे यांनी ज्याची त्याची लव्ह स्टोरी, मी स्वरा आणि ते दोघं, खेळीमेळी, नांदी, लग्न बंबाळ, फॅमिली ड्रामा, साखर खाल्लेला माणूस यांसारख्या अनेक नाटकांची निर्मिती केली आहे। अशा प्रकारे समीदा गोरू यांचे संपूर्ण कुटुंब अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। तिचे आई वडील, नवरा, मुलगी, बहीण, भाऊजी असे सर्वजण मनोरंजन विश्वात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत।